नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आपण ठरल्याप्रमाणे हा थर्ड व्हिडिओ घेऊन येत आहे मी. आणि येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, जी MPSCची पूर्वपरीक्षा असो किंवा मग कंबाईन ग्रुप BCची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि पोलीस भरती आणि सरळ सेवा, ह्या सर्व गोष्टी या सर्व परीक्षेच्या दृष्टीनं हे व्हिडिओ मी त्या प्रकारे फ्रेम केलेला आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच घेतलेल्या आहेत, फालतू गोष्टी कोणत्याही घेतलेल्या नाही. तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि काही गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील, काही सजेशन असतील, तर माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही सांगू शकता, व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती. आणि दुसरी गोष्ट, कमेंट पण करा आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करा. कारण की पुढं भविष्यात पेपरच्या अगोदर मी करेल, काही व्हिडिओ टाकेल परीक्षेच्या दृष्टीनं, त्यावेळेस तुम्हाला सजेशन येऊन जाईल. आता चला बघू पहिल्या गोष्टी. आता आपण आर्थिक घडामोडी बघू. मागचा व्हिडिओ टाकला त्यावेळेस 31 जानेवारी होता आणि आता हा 1 जानेवारीपासून आहे. 1 जानेवारीला आपला 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला. तो मांडला निर्मला सीतारामन यांनी. आपले अर्थमंत्री आहेत, हे सर्वांना माहीत आहे. आता अर्थसंकल्प कधी मांडतात हे लक्षात पाहिजे तुमच्या. तर 1 फेब्रुवारी हे लक्षात ठेवा, हे कधी पण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय, हा अर्थसंकल्पाचं मुख्य ब्रीदवाक्य काय आहे हे लक्षात राहू द्या. ब्रीदवाक्य काय, विकसित भारत. हे प्रश्न विचारू शकतात, विकसित भारत ब्रीदवाक्य काय, 100% विचारणार, तुम्ही लक्षात राहू द्या. काही अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं काही बेसिक गोष्टी असतात, तर त्या आपल्याला माहीत पाहिजेत. जर बेसिक लाईनला प्रश्न पडला, कंबाईनला पडू शकतो किंवा मग येणाऱ्या पोलीस भरतीला पण पडू शकतो, काही सांगू शकत नाहीत की पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला किंवा कधी मांडला. तर ते पहिला अर्थसंकल्प 1860 जेम्स विल्सन यांनी मांडला. एवढ्या दोन गोष्टी लक्षात घेऊ द्या. 1860चा काळ म्हणजे कधीचा, 1857च्या नंतरचा उठाव झाला, 59-60 या हिशोबाने तुम्ही लक्षात राहू द्या. लगेच राणीचा जाहीरनामा आल्याच्यानंतर लगेच या हिशोबाने तुमच्या लक्षात राहून जाईल. कोण, जेम्स विल्सन. दुसरं, स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला, तर तो पण लक्षात राहू द्या. षण्मुख चेट्टी हे होते, आपले षण्मुख चेट्टी हे होते. पहिला अर्थसंकल्प 47ला मांडला त्यांनी. सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान कोणाला आहे, तर तो आहे मोरारजी देसाई यांना. सर्वाधिक मोरारजी देसाई यांनी. आता अर्थसंकल्पाचे एकूण 3 प्रकार असून ते काय आपल्याला माहीतच असेल की त्यामध्ये भारत हा तुटीचा अर्थसंकल्प सादर करतो. हे काय प्रश्न विचारणार नाही, बेसिक आहे हा. परंतु फॅक्ट्समध्ये हे मोरारजी देसाई, षण्मुख चेट्टी आणि जेम्स विल्सन या गोष्टी लक्षात राहू द्या. दुसरी गोष्ट, 2017 पासून रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प एकत्रित केला आहे. हा पण सर्वांना माहीत असेल. 2017 पासून अगोदर रेल्वेचा वेगळा होता आणि आपला नॉर्मल अर्थसंकल्प हा वेगळा, दोन्ही वेगवेगळे व्हायचे. आता ते दोन्ही कंबाईन केलेत 2017 पासून. आणि ते विवेक देवराय यांच्या समितीच्या शिफारसीवरून केलेला आहे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न पडणार नाही, परंतु ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. 2017 लक्षात राहू द्या. आता अर्थसंकल्प असा स्पष्ट शब्द घटनेमध्ये लिहिलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा शब्द तिथे वापरलेला आहे. तो कधी, ते कुठं, अनुच्छेद 112 मध्ये. हे लक्षात राहू द्या. ह्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे 112, आर्टिकल 112 लक्षात राहू द्या. आणि त्याच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असा उल्लेख आहे. अर्थसंकल्प कोठेही उल्लेख नाही. हा पोलीस भरतीला वगैरे पडू शकतो, बेसिकला पडला तर, बेसिक लाईनला. चला आता नेक्स्ट बघू. 11 वाजता अर्थसंकल्प, किती, सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प 2 भागांमध्ये सादर होतो. निर्मला सीतारामन यांनी आज 9व्या अर्थसंकल्प सादर केला. किती, 9th. याच्या अगोदर कोणी केलता असाच, पी चिदंबरम यांनी. त्यांचा पण 9 वेळा झालेला आहे. हे इथे दिले. पी चिदंबरम यांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे. हा अर्थसंकल्प रिफॉर्म एक्सप्रेस या नावाने ओळखला गेला आहे. या आधारावरती आहे रिफॉर्म एक्सप्रेस. त्यांना काही दीर्घकालीन सुधारणा अपेक्षित आहेत. पुढचा विचार करून केलेला आहे, कारण की आपल्याला 1947ला 100 वर्ष पूर्ण होतात आणि त्या हिशोबाने आपल्याला विकसित भारत व्हायचे. विकसित भारत.
त्यामुळे आपली ह्या अर्थसंकल्पाची ब्रीदवाक्य पण काय, विकसित भारत. चला नेक्स्ट बघू. आता काही ह्या अर्थसंकल्पामध्ये काही ज्या काही तरतुदी केल्यात त्या थोड्या थोड्या तरतुदी बघू, पूर्ण नाही, डिटेलमध्ये नाही, पण ज्या एक्झाम ओरिएंटेड असतील की बाबा गरजेचं आहे त्या. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, सर्वाधिक निधीची तरतूद प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याच्यासाठी केलेली आहे. आता गरीब कल्याण योजना कोणती, तर ही अन्न सुरक्षा योजना आहे, त्याच्यासाठी सुरक्षा योजना. PDS आहे आपलं. PDS मध्ये जे आपल्याला तांदूळ गहू दिले जातात त्या योजनेवरती सर्वात जास्त निधी तरतूद केलं. किती तरतूद केलेली ते आपण आता पुढे बघणार आहे, ते तुम्हाला मी चार्टमध्ये दाखवतो. दुसरं, सर्वाधिक अर्थ मंत्रालयानुसार जर विचार केला तर सर्वाधिक बजेटमध्ये निधी दिलेला आहे तो अर्थ मंत्रालयाला, नंतर दिलेला आहे संरक्षण मंत्रालयाला सेकंड नंबरला. त्यानंतर शासनाच्या एकूण जमेपैकी सर्वाधिक जमा शासनाच्या कर्जे व दायित्वे या घटकातून प्राप्त होते. आता ते पण तुम्हाला मी चार्ट दाखवतो, त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. दुसरं, वित्तीय म्हणजे फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट किती आहे आपली, 4.7%, 4.3% सॉरी ठेवण्यात आलेली आहे. किती म्हणजे भविष्यातली, आणि पाठीमागची किती आहे, 4.4. हे दोन्ही आकडे लक्षात राहू द्या. 4.3चं आपलं काय टार्गेट आहे 2026-27 साठी, आणि पाठीमागची जी 25-26ची आहे ती 4.4ची आहे. याच्यावरती प्रश्न पडू शकतो, सहज विचार. आता हे बघा, तुम्हाला मी म्हटलं होतं रुपीज कम्स फ्रॉम. आता हे उतरत्या क्रमाने कंबाईनला प्रश्न पडू शकतो, असा बऱ्यापैकी पडतो प्रश्न. प्रीला पडू शकतो किंवा मेन्सला पडू शकतो की उतरत्या क्रमाने लावा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्राप्त होणार आहे ते कुठून येतो सर्वात जास्त, कर्ज आणि दायित्वे. इथं आहे बघा, बॉरोइंग आणि लायबिलिटीज. नंतर आयकर, इन्कम टॅक्स किती, 21%, हा फर्स्ट, हा सेकंड. नंतर महामंडळ कर किती, 18%, कॉर्पोरेशन टॅक्स हा थर्ड. नंतर GST 50% हा फोर्थ नंबरला. नंतर केंद्रीय उत्पादन शुल्क, त्याला रेव्हेन्यू एक्साइज ड्युटी म्हणतात, तो 5th नंबरला. हे ह्याच क्रमाने लक्षात राहू द्या. कर्ज व दायित्वे, बॉरोइंग अँड लायबिलिटीज 24%, हे पाठ राहू दे, हे तर पाठच पाहिजे तुमच्या 24%. चला नेक्स्ट बघू. आता विविध तुटींचे प्रमाण आता बघा, डेफिसिट वेगवेगळ्या प्रकारच्या, हा डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. आपली राजकोषीय तूट कोणती, महसुली तूट किती, प्राथमिक तूट किती आणि परिणामकारक तूट किती, हे तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात. तर हे बघा, राजकोषीय तूट 4.30%, हे बघा फिस्कल डेफिसिट ज्याला म्हणतात. महसुली तूट 1.50, रेव्हेन्यू म्हणजे येणाऱ्या गोष्टीतून ज्या तूट होती ती, रेव्हेन्यू म्हणजे सरकारकडे येणारे. प्राथमिक तूट किती, 0.7%, आणि परिणामकारक 0.30. आता या गोष्टी डिटेलमध्ये जात नाही, या प्रत्येकाची काय काय डेफिनेशन आहे, प्रत्येक एक्सप्लेन करत जात नाही, कारण की व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि त्या इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या कवर होतात. तुम्हाला फक्त फॅक्ट्स मी देतोय, या पाठ करून घ्या, ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. आता नेक्स्ट बघू इतर घडामोडी. पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDA यांच्या प्रायोगिक तत्वावरती NPS आरोग्य पेन्शन योजना यांनी सुरू केलेली. कोणी, PFRDA यांनी काय केली, प्रायोगिक तत्वावरती केलेली, म्हणजे अजून पूर्णपणे सुरू नाही केलेली, एक सॅम्पल सुरू आहे, त्यांचं प्रयोग सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात पाहिजे, याच्यावरती प्रश्न पडू शकतो, कोणती योजना सुरू केली आहे, किंवा योजना देतील आणि कोणी सुरू केली, खाली ऑप्शन असतील, PFRDA असेल, नाबार्ड असतील, असे ऑप्शन असतील. तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात पाहिजे की पेन्शन निधी नियामक, रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. चला नेक्स्ट, उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील पाटणा पक्षी अभयारण्य, कोणतं, पाटणा पक्षी अभयारण्य, याला 97, आणि गुजरातमधील कच्छमधील धारीधाड 98.
म्हणजे 97 आणि 98 हे दोन हे रामसर स्थळांना च्या यादीमध्ये यांची ॲड केलेली आहे. कोणतं? पाटणा पक्षी अभयारण्य हा कुठलं? उत्तर प्रदेश, यूपी. आणि गुजरातमधलं कोणतं? धारी धाड 98 रामसर स्थळांच्या यादीमध्ये यांचा समावेश केलेला आहे. चला नेक्स्ट बघू. पुणे जिल्हा सहकारी दूध संघाला दादांचे नाव म्हणजे अजितदादा पवार यांचं नाव दिलेलं आहे. जी कात्रज दूध डेअरी तुम्ही नाव ऐकलं असेल, कात्रज, तर त्या कात्रज दूध डेअरीला अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज पुणे असं नाव दिलेलं आहे. हे नाव ॲड केलं एवढं, अजितदादा पवार. हे अगोदरच होतं, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज, त्याला कात्रज डेअरी या नावानेच ते फेमस होतं. तर हे पूर्ण नाव असं होतं. आता त्याच्यामध्ये अजितदादा पवार हे नाव ॲड केलेलं आहे. अजितदादाचं त्याच्यामध्ये खूप सारं योगदान आहे, त्यामुळे त्यांचं नाव दिलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, ग्रॅमी पुरस्कार बघा. हे दलाई लामांचं एक पुस्तक आलेलं आहे, मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. याच्यावरती एक पुस्तक त्यांचं एक पुस्तक आलेलं आहे. तर ते त्यांना एक ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. तर कोणत्या श्रेणीमध्ये? तर सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथाकथन, रेकॉर्डिंग. याच्यामध्ये ऑडिओ बुक हा शब्द लक्षात राहू द्या, ऑडिओ बुक, कारण की तुम्हाला ऑडिओ बुक हा शब्द जर लक्षात ठेवला तर तुम्हाला तिथे क्लिक करायला सोपं जाईल. कोणतं? मेडिटेशन हा एक शब्द लक्षात राहू द्या, मेडिटेशन. आता दलाई लामा आहेत म्हटल्याच्या नंतर साहजिकच ते बौद्ध धर्मगुरू आहेत आणि बौद्ध धर्मामध्ये मेडिटेशनला महत्त्व आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते क्लिक होऊन जाईल. फक्त एवढं लक्षात राहू द्या, ग्रॅमी पुरस्कार आणि ऑडिओ बुक या दोन गोष्टी लक्षात राहू द्या. आता आपल्या इथे वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी म्हणजे अकॅडमी सुरू केलेली आहे. तर ती तळोजा, पनवेलमधील तळोजा या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा प्रकारची देशामध्ये आणि महाराष्ट्रात पहिलीच आहे, जी नवी मुंबईतील पनवेल या एरियामध्ये तळोजा या ठिकाणी. त्याला नाव दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर असं नाव दिलेलं आहे. त्याची एक बिल्डिंग स्थापन केली, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचं उद्घाटन झाले माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते, जे की आत्ताच रिटायर्ड झालेले आहेत, त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. चला नेक्स्ट बघू. हां, फेडचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्याकडे आलेला आहे. केविन वॉर्श अमेरिकी मध्यवर्ती बँक आहे फेडरल रिझर्व्ह, तर त्याच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती केलेली आहे आणि ती साहजिकच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. हे विद्यमान विचारत नाही कोणी, हे विचारू शकतात. फेडरल रिझर्व्ह या बँकेचे अध्यक्षपद कोणाला दिले आहे? तर केविन वॉर्श हे नाव लक्षात राहू द्या, केविन वॉर्श. छत्तीसगडचा धमतरी जिल्हा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर गोळा करणारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. कोणता? धमतरी जिल्हा. आणि कोणतं? समर्थ पंचायत पोर्टल, लक्षात राहू द्या. भारताने युनेस्कोच्या या फर्स्ट टाइम घडलेल्या गोष्टी असतात त्यावरती प्रश्न शक्यतो पडत असतो. कंबाईनला पडतो, राज्यसेवा प्रिलिम्सला पण पडतो आणि बाकीच्या इतर सरळ सेवेला पण पडतोच, बऱ्यापैकी पडतोच. कारण असेच पॉईंट असतात जे थोडे शेडमध्ये असतात, ग्रे शेडमध्ये, आणि त्याच्यावरती आयोगाचं लक्ष असतं. भारताने युनेस्कोच्या 2026-27 या जागतिक वारसा मूल्यमापन चक्रासाठी मेघालयातील आयकॉनिक लिव्हिंग रूट ब्रिज यांचं नामांकन केलेलं आहे. लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे काय? तर जे मेघालय आहे, आपला असा देश आहे, तर इथं नॉर्थ ईस्ट एरिया आहे हा, तर याच्यामध्ये हे इथं मेघालय आहे इथं. तर याच्यामध्ये या मेघालयमध्ये एक प्रकारचं हे दोन झाड आहेत समजा, तर ह्याच्या अशा पारंब्या येतात ना, तर ह्या पारंब्या एकमेकाला जोडून या असा एक प्रकारचा पूल तयार केलेला आहे. लोक खाली जर पाणी ओढे नाले वाहतात, लोक इथून जातात असे, आणि पूर्ण पॅक आहे हे, म्हणजे इतकं घट्ट आहे आणि हे जिवंत आहेत. ह्याच्यामधून म्हणजे ह्याच्या पारंब्या आहेत ह्याला कनेक्टेड झालेल्या आहेत
आणि ह्याच्यातून वेसल्स आहे, झायलम आहे वगैरे आहे, तुम्ही सायन्समध्ये शिकलाय. म्हणजे अन्न वगैरे सगळं जाते आणि हे जिवंत आहे हा पूल. त्याला लिव्हिंग रूट ब्रिजचं नाव दिले, कारण की हे काय येतं, एक प्रकारचे रूटच येतं आणि जिवंत आहेत आणि पुलाचं काम करतात असं. हे कुठे, मेघालय, हे लक्षात राहू द्या. तर युनेस्कोच्या जागतिक वारसा मूल्यमापन चक्रासाठी आत्ता काय केले, नामांकन दिले फक्त, नंतर त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतं, लक्षात राहू द्या. भारतातील पहिले AI संचलित विद्यापीठ कुठे, तर मेरठ येथे सुरू झाले. AI संचलित विद्यापीठ हे एक लक्षात राहू द्या. AI संचलित विद्यापीठ मेरठ, भारतातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आदमपूर विमानतळाचे नामकरण बघा, आदमपूर विमानतळाचं नामकरण झाले काय, श्री गुरु रविदास महाराज. कोणी केलं हे, नरेंद्र मोदी यांनी. हे बघा इथं फोटो आहे, हे रविदास एअरपोर्ट नाव झालं आता. आदमपूरचं काय केलंय, रविदास, हे लक्षात ठेवा. आदमपूर रविदास. लुधियाना हलवारा विमानतळावरील नवीन नागरी टर्मिनलचे पण उद्घाटन केलेले आहे. त्याच ठिकाणी त्यांनी अजून एक केले, हे काही गरज नाही त्याचं, हे लक्षात राहू द्या. जालंधरमधील, पंजाबमधील. चला, पंजाब कुठे माहिती आहे ना, पंजाब आहे इथं, दिल्ली आहे तर इथं पंजाब आहे, इथं खाली हरियाणा आहे, इथं हरियाणा, इथं पंजाब. जागतिक कर्करोग बघून घेऊ. जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी आहे. सरळ सेवेला यावरती प्रश्न पडतो, कारण की डायरेक्ट डेज विचारतात आणि कंबाईनला पण यावेळेस 2 प्रश्न पडले होते डेजवरती आणि त्यांची थीम विचारली होती. तर कर्करोग हा खूप म्हणजे महत्त्वाचा जागतिक आजारच आहे एक प्रकारे, याच्यावरती प्रश्न पडू शकतो. तर कधी आहे कॅन्सल, वर्ल्ड कॅन्सर डे 4 फेब्रुवारी. किती, 4 फेब्रुवारी, लक्षात राहू द्या. 14 फेब्रुवारीला काय असते, व्हॅलेंटाईन डे. मग हे एक कट करा, तर 4ला काय होतो, कॅन्सर, कर्करोग, हे लक्षात राहू द्या. फेब्रुवारीमध्येच. 2026ची थीम काय, युनायटेड बाय युनिक, हे लक्षात ठेवा. युनायटेड बाय युनिक, यू लक्षात ठेवा. कॅन्सरचं काय, युनायटेड बाय युनिक. जागतिक कर्करोग दिन हा कर्करोगाविषयी जागरूकता वगैरे त्यासाठी होतो, त्याचं काय एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबरला काय होते, राष्ट्रीय कर्करोग दिन साजरा होतो, हे लक्षात राहू द्या. भारतामध्ये राष्ट्रीय कर्करोग दिन काय, 7 नोव्हेंबर, आणि जागतिक काय, 4 फेब्रुवारी, ते लक्षात राहू द्या. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री झालेले युमनाम खेमचंद सिंग. युमनाम खेमचंद सिंह कोण, मणिपूरचे. मणिपूरमध्ये तुम्ही बघितलं असेल पाठीमागं, मणिपूरमध्ये खूप सारा गोंधळ होता आणि त्याच्यामुळं तिथे एक प्रकारे आणीबाणी लावली होती, राष्ट्रपती राजवट, आणि त्याच्यामधून ती आता राष्ट्रपती राजवट उठवली आणि त्या ठिकाणी नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. युमनाम खेमचंद सिंग. हे मणिपूर इथं आहे, मिझोराम इथं आहे, एवढं लक्षात राहू द्या. मणिपूर इथं आहे, मिझोराम इथं आहे. मिझोराम वेगळं, मणिपूर वेगळं, हे मणिपूर आहे. तर युमनाम खेमचंद सिंह हे नाव लक्षात राहू द्या. युमनाम खेमचंद. BJPचेच आहेत ते, साहजिकच BJPला बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे ते 13वे मुख्यमंत्री आहेत. एवढं काय कोण विचारणार नाही, पण युमनाम विचारतील, युमनाम खेमचंद सिंग. आणि त्या ठिकाणी बिरेन सिंग हा पण ऑप्शन असू शकतो. बिरेन सिंग हे जे पाठीमागं वादविवाद झाला होता त्यावेळेस बिरेन सिंग हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री होते, ते राजीनामा द्यायला तयार नव्हते लवकर. शेवटी राष्ट्रपती राजवट लावून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं, जे की हे पण BJPचेच होते. तर BJPचेच होते. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जो वाद झाला होता तो मैतेई आणि कुकी या दोघांच्या वांशिक संघर्ष होतं. कुकी हा STमध्ये येतो आणि मैतेई हा नॉर्मल येतो, परंतु यांना STचं रिझर्वेशन दिलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये, कारण की STचं यांना दिल्यामुळे यांना राग आला आणि दोघांमध्ये मग क्लॅश झाले. आणि ह्या कुकी समाज हा वर पहाडी एरियात राहतो, डोंगरांमध्ये, हिल्समध्ये,
आणि मैतेई समाज हा खाली व्हॅलीमध्ये राहतो. असं इथं असं इथं मैतेई राहतो, इथे कुकी राहतो. आणि पहाडी एरियात राहतात, डोंगराळ भागात राहतात म्हणून यांना हा थोडा दुर्गम भागात राहतात, तर ते एस टीचा दर्जा आहे त्यांना. आणि यांना एस टीचा दर्जा मिळाल्यामुळे यांच्या जमिनी घेण्याचा पण यांना अधिकार मिळतो. तसंच आरक्षणही कमी होतं. आणि हा बहुसंख्याक आहे, मग ते हा बहुसंख्याक आहे. त्याच्यामुळे क्लॅशेस झाले आणि खूप सारे वाद झाले. त्याच्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला. तुम्हाला एवढी बात झाली माहिती. हां, सर्वात महत्त्वाचं नेमच्या किप गेन हे नाव लक्षात राहू द्या. या मणिपूरच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. मणिपूरला आत्तापर्यंत म्हणजे महिला उपमुख्यमंत्री केलेलं नाही कधी, तर ह्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या. कोण? नेमच्या किपगेन हे नाव लक्षात राहू द्या. दोन नाव लक्षात राहू द्या, युमनाम आणि युमनाम आणि नेमच्या किपगेन. चला नेक्स्ट बघू. जागतिक पाणथळ दिन कधी आहे? 2 फेब्रुवारी. सर्वांना माहीतच आहे. थीम काय? पाणथळ जागा, पारंपरिक ज्ञान, संस्कृती, वारसा साजरा करणे. एवढ्या 2 गोष्टी लक्षात राहू. पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान. पुढचं येऊन जाईल तुम्हाला. ही थीम आहे 2026ची. 2 फेब्रुवारी काय झालेलं त्या दिवशी? रामसर साईन झालेले आहे रामसरवरती. इराणमधील रामसर शहर आहे, त्या ठिकाणी कन्व्हेन्शनवर साईन झाली. भारतातील रेल्वेने अहमदाबादच्या साबरमती येथे भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डेमू ट्रेन सुरू केली. कोणती? CNG डिझेल ड्युअल फ्युअल. कुठे केलेली? साबरमती येथे पहिली. साबरमती म्हणजे कोणती? साबरमती के संत तूने कर दिया कमाल म्हणजे कोण? महात्मा गांधी जिथून गेले होते. साबरमती रिव्हर माहीत असेल तुम्हाला. अहमदाबाद कुठे माहिती आहे ना? हे असं हे इथं अहमदाबाद आहे. रन ऑफ कच्छ. मेबेलाइन न्यूयॉर्कने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री. हे लक्षात राहू द्या. आता हे खूप महत्त्वाचं, याच्यावरती प्रश्न पडतो. मेबेलाइन न्यूयॉर्कने कोण? कियारा अडवाणी यांना भारतातील नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. कोण? मेबेलाइन न्यूयॉर्क म्हणजे काय? अमेरिका. अमेरिकेची कंपनी आहे मेबेलाइन. लक्षात राहू द्या. कियारा अडवाणी यांना काय केलेलं आहे? नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. कोणती? भारतातील. यावरती प्रश्न पडतो कारण की नीरज चोप्रावरती पडला होता, कारण त्यांना ऑडीचा भारतात ब्रँड ॲम्बॅसेडर ठेवलं होतं. मेबेलाइन लक्षात राहू द्या. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्र रामनाथन यांना भूविज्ञानाचे नोबेल मिळाले आहे. कोणते? भूविज्ञानाचे नोबेल कोणाला मिळालेले आहे? वीरभद्रन रामनाथन. पाठ करून टाका. वीरभद्रन रामनाथन, भूविज्ञानाचे नोबेल. कशाला? कोणता? त्याला काय नाव आहे? क्रॅफोर्ड पारितोषिक. काय? क्रॅफोर्ड पारितोषिक हा शब्द लक्षात राहू द्या. क्रॅफोर्ड पारितोषिक याला काय म्हणतात? भूविज्ञानाचे नोबेल. निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून नियुक्ती झालेली. काय? आईच्या काय? सदस्य, महिला, पहिल्या महिला सदस्य. पहिल्या महिला ज्यावेळेस होतात त्यावेळेस प्रश्न पडतो. निवेदिता दुबे हा शब्द लक्षात राहू द्या. निवेदिता दुबे, भारतीय विमानतळ प्राधिकरण. काय? इंडियन एअरपोर्ट ऑथॉरिटी. चला, पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 म्हणजे त्रिपुरा राज्यानं काय केलेलं आहे? देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्रिपुरा राज्य म्हणजे कोणतं? हे बघा, इथं मिझोराम आहे, ह्या इथं त्रिपुरा आहे, इथं समजा बंगाल आहे, इथं पश्चिम बंगाल आहे, इथं मेघालय, इथं त्रिपुरा आहे, हे त्रिपुरा आहे, आणि इथं मणिपूर आहे. मिझोराम आहे, इथं मणिपूर आहे. ठीक आहे. पिल्लू AI हे आंध्र प्रदेशमध्ये लॉन्च केलेले व्हॉइस आधारित
बिलिंग आणि अकाउंटिंग ॲप्लिकेशन आहे, पिल्लू AI. असे काही नाव असतात ना त्यावेळेस प्रश्न शक्यतो विचारला जातो. त्यामुळे पिल्लू AI कुठे? आंध्र प्रदेश. आणि व्हॉईस आधारित बिलिंग अकाउंटिंग म्हणजे काय? व्हॉईस म्हणजे काय? आपण त्याला अशी कमांड देणार बोलून आणि ते बिलिंग करणार. असं एक ॲप आहे. चला, 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026. 83वा हा शब्द लक्षात राहू द्या. 83 हा कुठं झाला आहे? यावेळेस कुठं झाला आहे? कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्स या ठिकाणी आयोजित होता. हे लक्षात राहू द्या. बाकीचे कोणाला काय आवड भेटले याच्यावर डिटेलमध्ये जाऊ नका, ते खूप सारे आहेत, हे लक्षात राहू द्या. 83 नंबरचा होता, 83वा, आणि कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्स हे लक्षात राहू द्या. यावरती प्रश्न पडू शकतो. वरच्या लाईनला असाच प्रश्न तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचं, स्पेनने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरती बंदी घालवणारा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं की फ्रान्सने पण असा कायदा केला आहे. फ्रान्सने कायदा केला आहे. कायदा पूर्ण केला नाही, तो अजून साईन नाही झाली, परंतु प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी 15 वर्षाखालील केले. अजून मंजूर नाही झालं पण कायदा झाला आहे. दुसरी गोष्ट, ऑस्ट्रेलियाने कन्फर्म कायदा करून अंमलबजावणी पण केली. त्यांचं 16 वर्षाखालील आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया हा फर्स्ट आहे. सेकंड काय आहे? स्पेन. आणि स्पेन हा फर्स्ट युरोपियन देश पण आहे, युरोपमधील देश आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी स्पेन आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही ठिकाणी 16 वर्षाखालील आहे. फ्रान्सचं काही विचारणार नाही अजून, त्यांनी फक्त कायदा पास केला आहे. त्यामुळे दोन गोष्टी लक्षात राहू दे. फर्स्ट ऑस्ट्रेलिया, सेकंड स्पेन. स्पेन हा कुठला आहे? युरोपमधील आहे. युरोपमधील देश आहे, UK शेजारी आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पाटणा पक्षी अभयारण्य कोणतं? UPतील पाटणा पक्षी अभयारण्य हे किती? 97 आणि गुजरातमधील डबल झालेलं आहे, छारी धान 98. हे रामसर साईट आपण वर चर्चा केली, डबल झालेलं आहे. चला, संरक्षण क्षेत्रातलं बघू. अग्निपरीक्षा हा भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस यांच्यातील संयुक्त सराव कुठे झाला आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेश माहिती आहे ना तुम्हाला? बघा इथे अरुणाचल प्रदेश वरती इथे. संरक्षण मंत्रालयाने नागपूर स्थित यंत्र इंडिया लिमिटेड या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला 2 फेब्रुवारी 2026 रोजी मिनिरत्न 1 श्रेणीतला दर्जा दिलेला आहे. कोणती आहे ही? आर्मीच्या रिलेटेड आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, YIL, यंत्र इंडिया लिमिटेड हे लक्षात राहू द्या. कोणता? मिनिरत्न श्रेणी 1 लक्षात राहू द्या, 2 नाही, 1 श्रेणी 1 दिलेला आहे. चला नेक्स्ट बघू. भारत आणि किर्गिस्तान. किर्गिस्तान कुठे माहिती आहे ना तुम्हाला? हे आपला जो इंडिया आहे, हे असं इंडिया, असं इंडिया समजून घ्या. नकाशा एवढा काही भारी जमत नाही पण ठीक आहे. इंडियाच्या इथं पाकिस्तान आहे, इथं पलीकड असं अफगाणिस्तान आहे, इथं किर्गिस्तान आहे, लक्षात राहू द्या. चला, यांच्यामध्ये कोणता? खंजर. हा किर्गिस्तान म्हटलं ना, खंजर वगैरे असले शब्द आले ना, चाकू, खंजर, तर हे समजायचं आहे या किर्गिस्तान, अफगाणिस्तान हे एरियामधले आहे. त्याच्यामध्ये किर्गिस्तान हा शब्द लक्षात राहू द्या. खंजरचं खंजर सराव झालेला आहे. किती आहे ते पण लक्षात राहू द्या. किती आहे? 5, 6, 7, 8. किती? 8. चला नेक्स्ट. ऑपरेशन किया. कोणतं? ऑपरेशन किया हे कुठं झालं आहे? सुरक्षा दलांकडून जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी वगैरे दहशतवादी त्यांच्यासाठी केलेलं आहे ऑपरेशन किया. तर वायुशक्ती 2026चं वायुशक्ती हे काय? हवाई दलाचं हे सरावाचे आयोजन राजस्थान राज्यात केलेलं आहे, राजस्थानमध्ये वायुशक्ती. आता नेक्स्ट बघू क्रीडा. क्रीडामध्ये काय? रायबाकिना ऑस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी. आधी रायबाकिना काय ते बघू. एलेना रायबाकिना कुठलीही? कझाकिस्तान.
आपण पाठीमाग कोणतं बघितलं होतं? किर्गिस्तान. किर्गिस्तान हे कुठे आहे? कझाकिस्तानच्या खाली. कझाकिस्तान हा खूप मोठा देश आहे. रशियाच्या खाली, म्हणजे आता हे असा रशिया आहे ना, तर इथं कझाकिस्तान आहे असं असं. त्याच्या खाली मग किर्गिस्तान, अफगाणिस्तान हे असे छोटे छोटे देश आहेत. हा कझाकिस्तान हा खूप मोठा देश आहे आणि याची राजधानी पण आस्ताना आहे. आस्ताना हे काय पडणार नाही, पण एक सांगतो. तर ते कझाकिस्तानची कोण आहे? एलेना रायबाकिना. हिनं काय ऑस्ट्रेलियन ओपनची काय झालेली ती, तिला तो ग्रँड स्लॅम मिळालेला आहे ऑस्ट्रेलियन ओपनचा महिला एकेरीमध्ये. त्याच्यावरती प्रश्न पडत असतो. तेलंगणाच्या के श्रीनिवास, कोणता? तेलंगणाचा, तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं. आता महाराष्ट्राच्या काही घडामोडी असतात त्याच्यामध्ये शक्यतो प्रश्न विचारत असतात. तर कॅरम हे लक्षात राहू द्या, कॅरमची ट्रॉफी झालेली आहे, ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये, आणि तेलंगणाचा के श्रीनिवासन. तेलंगणाचा आहे म्हटल्याच्यानंतर साहजिकच त्यांचे नाव के श्रीनिवासन वगैरे असे असतात. नेक्स्ट बघू. गोव्यात जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या 29व्या अखिल भारतीय राष्ट्रीय मार्शल आर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेत तामिळनाडूच्या राणीपेट येथील एस.जी. रोशिनीने सुवर्णपदक पटकावले आहे. एस.जी. रोशिनीने कुठले? हा तमिळनाडूच्या, लक्षात राहू द्या. स्पर्धा कुठे झालेली आहे मार्शल आर्टची? गोव्यात. नेक्स्ट बघू. इराणच्या माजी बॅडमिंटनपटू सोराया आघाई यांचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला सदस्य म्हणून नियुक्ती झाली. कोणत्या? पहिल्या इराणी महिला सदस्य. कोण? सोराई आगाई. हे लक्षात राहू दे, सोराई आगाई हे खूप महत्त्वाचं आहे. अशा पहिला महिला सदस्य वगैरे कुठे झाल्या शक्यतो प्रश्न पडू शकतो. सोराई आगाई कोणत्या? त्या ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला सदस्य. हा सरळ सेवेला पडू शकतो, कंबाईनला पडण्याची शक्यता फार कमी आहे. सरळ सेवेला पडू शकतो, कारण सरळ सेवेला असेच प्रश्न पडतात काहीतरी इकडून तिकडून. आता 25वे हिवाळे ऑलिम्पिक, त्याला काय म्हणतात? मिलानो कोर्तिना असं नाव असतं. मिलानो कोर्तिना हिवाळी ऑलिम्पिक असतं. तर ते इटलीमध्ये होणार आहे. कधी? 2026. इटली माहिती आहे, युरोपमधील कंट्री आहे. सोनिया गांधी इटलीच्या आहेत. राहुल गांधी यांचं मामाचं गाव. तर चला, 2027 आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमान आपण आहेत. कोण? दिल्ली. भारताला मिळालं आहे. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये असं काय म्हणत नाही तर भारताला वगैरे, त्या ठिकाणी म्हणत असतात दिल्ली, दिल्ली किंवा पाकिस्तान म्हणणार नाहीत, पाकिस्तानची राजधानीचं नाव घेणार. जसं की म्हणणार इस्लामाबादला असं आहे, इस्लामाबादमधून असा आदेश आला आहे, रिपोर्ट आलेला आहे, किंवा काय असेल ते, दिल्लीमधून असं आलेलं आहे असं म्हणणार. किंवा वॉशिंग्टन DC आम्हाला अशी खबर आलेली आहे, म्हणजे काय अमेरिका. असे त्यांचं म्हणजे कॅपिटलचं नाव घेऊन बोलतात. कारण की कशामुळं? कारण की कॅपिटल ह्याला अस्तित्व आहे, फिजिकल अस्तित्व आहे. आणि असं भारत ही फक्त फिलिंग आहे ना, फिजिकल अस्तित्व नाही ना. असं पूर्ण देशच भारत आहे, मग काय म्हणणार. त्यामुळे दिल्ली. असं. कार्लोस अल्कराजने इतिहास घडवला. काय घडवला? आता बघू आता आपण काय इतिहास घडवला त्याने नोवाक जॉकोविचचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा तो काय झाला ना, त्याने यश मिळवलेलं आहे. कोणतं? ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम. तो न कोणता? करिअर ग्रँड स्लॅम. म्हणजे काय? करिअर ग्रँड स्लॅममध्ये काय? 4ही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे. कोणत्या? 4ही. कोणत्या? ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, आणि अजून 2 कोणत्या? ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला, मागच्या व्हिडिओमध्ये मी ते एक्सप्लेन केलेले आहेत, तुम्ही त्या सांगू शकता. नाव लक्षात राहू द्या. कोण? कार्लोस अल्कराज. RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन झालेले आहे. दिल्ली म्हणजे कोणते? WPL वुमेन्स प्रीमियर लीग. त्याच्यामध्ये RCB
सेकंड टाईम चॅम्पियन आले आहे. दिल्ली फायनलमध्ये चौथ्यांदा अपयशी ठरले आहे. तर आता बघू आपण हे थोडेसे हायलाईट्स बघू. हायलाईट्स म्हणजे कसं कोणी कोणी काय काय दिवा लावला एक बघून घेऊ आपण. आता प्लेयर ऑफ द मॅच सगळ्यात महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न पडतो. प्लेयर ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अगोदर मॅन ऑफ द मॅच होतं, मॅन ऑफ द टुर्नामेंट होतं. आता महिला पण आल्यामुळं ते प्लेयर ऑफ द मॅच केलेलं आहे आपण. तर चला, स्मृती मानधना या प्लेयर ऑफ द मॅच आहेत. म्हणजे फायनल मॅच झाली त्याच्यामध्ये, म्हणजे कोण, दिल्ली आणि RCB यांच्यामध्ये जी झाली त्याच्यामध्ये स्मृती मानधना आहे. त्याने काय केलेलं आहे, त्यांनी 87 धावा केलेल्या आहेत. किती, 41 चेंडूमध्ये, म्हणजे नाही म्हटलं तरी 200चा स्ट्राईक रेट आहे म्हणायचं. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, पूर्ण सिरीज टुर्नामेंटमध्ये कोण चांगल्या प्रकारे केलं, तर सोफी डिव्हाइन. या कोण आहे, तर गुजरात जायंटच्या सोफी डिव्हाइन. हे प्रश्न पडू शकतो यांच्यावरती. सोफी डिव्हाइन लक्षात राहू द्या, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अंतिम सामना कुठे झाला, बडोदा ज्याला म्हणतात. कुठे आहे, गुजरातमध्ये, दिल्लीच्या मुंबईच्या थोडंसं वर. हे बघा, हे आपला महाराष्ट्र असं आहे, ते इथं आहे. हां, त्याच्यामध्ये थोड्याशा अजून गोष्टी बघून घ्या. ऑरेंज कप स्मृती मानधना यांना मिळालेला आहे, सर्वाधिक धावा त्या नावाखाली. पर्पल कप सोफी डिव्हाइन. साहजिकच त्या प्लेयर ऑफ द सिरीज आहेत गुजरात जायंटचे. 17 विकेट्स घेतलेल्या आहेत त्यांनी. किती, 17 विकेट्स. सोफी डिव्हाइन. इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन कोण आहे, नंदिनी शर्मा, दिल्ली कॅपिटलच्या. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन ग्रेस हॅरिसन, ह्याच्यावर नाही पडणार, पण इमर्जिंग प्लेअरवरती पडू शकतो, कारण ते फ्युचरचे प्लेयर असतात, त्याच्यावरती पडू शकतो. नंदिनी शर्मा नाव लक्षात राहू द्या. नंतर बक्षीस रक्कम, RCB टीमला 6 कोटी वगैरे या रकमी शक्यतो सरळ सेवेला विचारतात. RCB टीमला 6 कोटी, दिल्ली टीमला साहजिकच ती उपविजेते त्यांना 3 कोटी अर्धी. वैयक्तिक बक्षीस असतात 5 लाख वगैरे असे. हां, कॅप्टन बघा, दिल्ली कॅपिटलचं जेमिमा रॉड्रिग्स. हे कुठल्या येतं, आपल्या मुंबईच्या आहेत. मुंबईचे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्यांना आपण विधानसभेमध्ये बोलवलं होतं, विधानसभेमध्ये त्यांचं स्वागत केलं होतं. जेमिमा रॉड्रिग्स. दुसऱ्या कोण येतं, RCBच्या स्मृती मानधना. हे तर आपल्याच आहेत, कोल्हापूरच्या, सांगलीच्या. भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले. कितव्यांदा, 6th टाईम. आपण 6th टाईम काय अंडर-19मध्ये वर्ल्ड कपमध्ये आपण जिंकलेलो आहोत. कुठे झाला आहे, हरारे, झिम्बाब्वेमधील हरारे या ठिकाणी. इंग्लंडचा कोणाचा पराभव केला आपण, इंग्लंडचा, 19 वर्षाखालील. कर्णधार कोण आहे आपलं, आयुष म्हात्रे कर्णधार. इंग्लंडचा कोण विचारणार नाही, आपला विचारू शकतात, आयुष म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे, इथं खासियत आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या दोन्ही गोष्टी प्लेयर ऑफ द मॅच वैभव सूर्यवंशी यालाच मिळालेला आहे. कारण की त्याच्यामुळंच खरं म्हणजे आपल्याला यश मिळालेलं आहे. वैभव सूर्यवंशी, तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या लक्षात येऊन जाईल. 80 चेंडूत 175 धावा काढलेल्या आहेत. कुठे झालं हे विचारू शकतात. हरारे हे लक्षात राहू द्या, झिम्बाब्वेमधील हरारे. म्हणजे असं लक्षात ठेवू शकता, झिम्बाब्वेमधील हरारे. तिथं जाऊन आपण हरवलो, कोणाला, इंग्लंडला हरवलं. 6 टाईम आपण ट्रॉफी आणलेली आहे अंडर-19मध्ये. आता आजचा व्हिडिओ झालेला आहे. आजचा बऱ्यापैकी मी थोडंसं कमी याच्यात स्पीडमध्ये उरकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी पण झालं आहे 40 मिनिटाचा होईलच. तर माझी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील तर फीडबॅक देऊ शकतात तुम्ही. कमेंटमध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबून ठेवा. मी पोलीस भरतीसाठी किंवा कंबाईनसाठी, पोलीस भरती असो किंवा कंबाईन असो, याच्यानंतर स्पेसिफिक पेपरच्या अगोदर एक 15 दिवस अगोदर वगैरे रिव्हिजनच्या PYQ ॲनालिसिस किंवा एक ऑब्जेक्टिव्ह टाईप सिरीज सुरू करणार आहे. तर
ती तुम्ही जर आत्ता सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यातून बऱ्यापैकी प्रश्न येणार आहेत, माझी 100% गॅरंटी आहे. आजचा पण कंटेंट जर तुम्ही बघा आणि तुम्ही 1.5 पण बघू शकता. माझं जर स्पीड थोडीशी कमी होत असेल तर 1.5 बघू शकतात. परंतु तुम्ही बघा, कारण की मी खूप महत्त्वाचा कंटेंटच घेतो, फालतू गोष्टी घेत नाही. ज्या येऊ शकतात पेपरला त्याच घेतो. कारण की माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की बऱ्यापैकी 15 पैकी माझं मत असतं की 12 प्रश्न टार्गेटवर ठेवायचे. 3 प्रश्न कोणालाच येणार नाहीत, आउट ऑफ द बॉक्स असतील. 12 प्रश्न हातातलेत ते फास्ट क्लिक करून हा वेळ वाचला पाहिजे, सेकंदात उत्तर आलं पाहिजे. त्या हिशोबाने हे सुरू केलेलं आहे. तर चला, धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट संडेला मी अपलोड करेल. थँक्यू व्हेरी मच.